आवाज येतोय व्यवस्थित. हरे कृष्ण. आपण जी चर्चा करत होतो, ज्या प्रकारे इथे स्पष्टीकरण दिलेलं आहे, प्रभुपादजी इथे सांगतायत स्पष्ट रीतीने की जे वेदांत सूत्रांप्रमाणे उत्पत्ती आणि स्थितीचे उगमस्थान, अर्थात जन्माद्य यतः, हे जे स्पष्टीकरण तर ते संभूतच अर्थात भगवंत आहेत. आणि प्रभुपादजी ते स्पष्टीकरण देत आहेत की हे वेदांत सूत्रावरचं जे स्वाभाविक भाष्य आहे ते अर्थात श्रीमद भागवतम आहे. त्याच्यात म्हटलेलं आहे भगवंत ज्या अभिज्ञा आहे ते पूर्ण चेतनामय आहेत. भगवद्गीतेच्या या 7व्या अध्यायाच्या 26व्या श्लोकामध्ये स्पष्टीकरण दिलंय. वेदाहम समतीतानि वर्तमानानि च अर्जुन भविष्याणि च भूतानि माम तु वेद न कश्चन. अर्थात भगवंत सांगतात की मला जे आहे सर्व काही ज्ञात आहे, जे भूतकाळात घडलं, जे वर्तमानात चालू आहे आणि जे भविष्यात होणार आहे. तर मी सर्व अर्थात भगवंत जे आहेत सर्व जीवात्म्यांनाही जाणतात, पण भगवंतांना कोणी जाणत नाही. त्यामुळे प्रभुपादजी इथे सांगतायत की भौतिक अस्तित्वाच्या लाटांचे तडाखे खाऊन त्रस्त झालेले अर्ध शिक्षित आध्यात्मिक नेते निश्चितच त्यांना पूर्णपणे जाणत नाही. तर जेव्हा इथे म्हटलेलं आहे की अर्ध शिक्षित, तर हे अर्ध शिक्षित आध्यात्मिक नेते का म्हटलेलं आहे? तुमच्यापैकी कोणी सांगू इच्छित का? ज्ञान हम्म. अपूर्ण ज्ञान असल्यामुळे, अपूर्ण हा ज्ञान असल्यामुळे. हा अर्थात तर हे जे लोक आहेत यांची भगवंतांमध्ये श्रद्धा नाहीये, यांची भगवंतांच्या धामामध्ये श्रद्धा नाहीये, आणि त्यामुळे त्यांचं जे ज्ञान आहे ते भौतिक ज्या काही धारणा आहेत त्याच्या आधारावरती त्यांचं ज्ञान असतं. आणि प्रभुपादजी त्यामुळे सांगते अशा लोकांना जे निश्चितच ते त्यांना पूर्णपणे जाणत नाही. आणि हे फक्त कसे याच्यात जसं कोटेशन मार्क मध्ये दिलेले आध्यात्मिक नेते, आता ते वास्तविक नाहीत, तथाकथित आध्यात्मिक नेते आहेत. आणि त्यामुळे संपूर्ण मानव समाजालाच पूज्य समजून अर्थात ते भगवंतांना पूज्य मानण्याच्या ऐवजी संपूर्ण मानव समाजच भगवंत आहे अशी त्यांची धारणा असते. त्यामुळे ते हेही म्हणतात की मानव सेवा ही माधव सेवा आहे. तर असं नाहीये. माधव सेवा केली तर मानव सेवा होते, माधव सेवा केली तर सर्व बाकी अन्य पशु जे आहे सगळ्यांची सेवा होते. का? तर कारण जसं एका वृक्षाच्या मुळाला जल अर्पण केल्यावरती साऱ्या वृक्षाचं पोषण होतं, पत्ते फुलं वगैरे, त्या प्रकारे माधव सेवेमुळे बाकी सर्व संभव आहे. पण बाकी एका वृक्षाच्या पत्त्याला किंवा फुलाला पाणी दिल्यावरती पूर्ण वृक्षाचं पोषण होईल, ही जी समज आहे ती चुकीची समज आहे. त्यामुळे अशा प्रकारे कोणी जर एखाद्या मानव समाजाला किंवा अन्य काही वेगवेगळे वाद असतात, वेगवेगळ्या लोकांना ते पूज्य मानतात, तर ते चुकीचं आहे. या आध्यात्मिक नेत्यांचा असा प्रयत्न म्हणजे प्रभुपादजी ते सांगतायत की झाडाच्या मुळात पाणी घालायच्या ऐवजी पानांवर पाणी घालण्यासारखे आहे. तर ती नैसर्गिक पद्धती नाही आहे. तर इथे सांगितलंय की असे संत्रस्त नेते मुळांपेक्षा पानांकडे अधिक आकर्षित होतात. पानांवर सतत पाणी ओतले तरी पोषणाच्या अभावी सर्व काही सुकून जाणार. अर्थात जरी कोणी प्रयत्न केले पानांवर पाणी द्यायचं, तरी त्यांना पोषण जे आहे ते वरून पाणी दिल्यामुळे भेटत नाही. अर्थात जर आपण विचार केला की आपला हात जे आहे याला तंदुरुस्त बनवायचंय किंवा ठीकठाक ठेवायचंय, आणि त्याला आपण
बराच काळ पाण्यामध्ये घालून ठेवलं, किंवा एखाद्या खाण्याच्या वस्तूमध्ये, एखाद्याला गुलाबजाम आवडतोय किंवा जे आवडतं, तर त्याच्यामध्ये 1 तास 2 तास कित्येक दिवस घालून ठेवला, तरी त्या हाताला पोषण भेटणार नाही, जोपर्यंत ते पोषण मुखाद्वारे पोटात पोचत नाही. अर्थात पोटामध्ये पोषण गेल्यावरती हातालाही पोषण प्राप्त होईल. हे अशा अर्धशिक्षित तथाकथित आध्यात्मिक नेत्यांना समजत नाही, हे प्रभुपादी सांगतायत. पुढे वाचा. कोण राहिले का? नित्यकृष्ण तू हरे कृष्ण. वाचू शकता तुम्ही. श्री ईश उपनिषद आपल्याला असा सल्ला देते की झाडांच्या मुळावर पाणी घातले पाहिजे. झाडांचे मूळच अंकुराचे उगमस्थान असते. अखिल मानवतेच्या भौतिक देहाची सेवा करून त्यांची पूजा करणे कधीच परिपूर्ण होऊ शकत नाहीये, आणि अशा सेवा आत्म्याच्या सेवेपेक्षा निम्न आहे. कर्माच्या नियमाप्रमाणे निरनिराळ्या शरीराच्या जन्माचे मूळ कारण आत्मा असतो. वैद्यकीय सेवा, समाजसेवा आणि शैक्षणिक सुविधांनी मानव समाजाची सेवा करावयाची व त्याचं वेळी कत्तलखान्यात मुक्या बिचाऱ्या प्राणाचे गळे कापायचे, याला आत्म्याची सेवा म्हणताच येणार नाही. पुढचाही परिच्छेद वाचा. ओके ओके. जीवात्मा सतत विभिन्न प्रकारच्या शरीरात जन्म, मृत्यू, जरा, व्याधी ही भौतिक दुःखे भोगत असतो. मनुष्य जीवनात जीवात्मा आणि थोडं खाली घेऊ शकता. मनुष्य जीवनात जीवात्मा आणि बरोबरचे विस्तृत नाते प्रस्थापित करून या जंजाळातून सुटण्याची एक संधी दिली जाते. समृद्ध किंवा परमपुरुषाची शरणागती कशी घ्यावी याचे तत्वज्ञान शिकवण्याकरिता भगवंत स्वतः अवतरित होतात. पूर्ण प्रेम आणि शक्तीने भगवंताचे पूजन करण्यास व त्यांना शरण जाण्यास शिकवणे हीच मानवतेची खरी सेवा होय. श्री ईश उपनिषदेच्या या मंत्राची हीच शिकवण आहे. हरे कृष्ण. तर आपण बघू शकतो याच्यामध्ये प्रभुपादजींनी श्री ईशोपनिषदच्या या मंत्राची काय शिकवण आहे ते अगदी स्पष्टपणे स्थापित केलंय. तर आपल्याला इथे दिसतंय, सुरुवातीला प्रभुपादजींनी सांगितलं कशा प्रकारे जर अखिल मानवतेच्या भौतिक देहांची सेवा करणं जे आहे त्याच्याने परिपूर्णता भेटणार नाही. कारण ती जी सेवा आहे ती वास्तविक त्या व्यक्तीसाठी सेवा नाही आहे. त्याच्या जे आच्छादन आहेत, त्याचे ज्या प्रकारे एखाद्याचे कपडे धुवून देणं किंवा त्याला कपड्यांना इस्त्री करणं, हे ज्या प्रकारे तेवढी श्रेष्ठ सेवा नाही त्या व्यक्तीसाठी. त्या व्यक्तीला भूक लागली आहे आणि तुम्ही त्याचे कपडे धुवून देताय, कपडे इस्त्री करताय आणि तो भुकेने कासावीसे, तर निश्चित रूपाने काय होईल, कोणी समजेल की अरे त्या व्यक्तीची गरज काय ते द्या. हे कपडे तर काय, कपडे तेवढे बाहेरचं आच्छादन आहे, जे गरज आहे ते दिलं पाहिजे. त्या प्रकारे शरीर ही जे आहे हे बाहेरचं एक आच्छादन वस्त्रांप्रमाणे आहेत, वांसाशी जीर्णानी. तर त्यामुळे खरी मदत जी आहे ती आत्म्याच्या स्तरावरची, ते प्रभुपादजी ते सांगतायत. आणि त्यामुळे इथे जे सांगितले कशा प्रकारे कत्तलखान्यांमध्ये प्राण्यांचे गळे कापायचे, ही आत्म्याची सेवा नाही. अर्थात जर एखाद्या परिवारामध्ये जे लहान मुलांना शैक्षणिक विद्यालयात वगैरे पाठवतात, तिथे आपण बघू शकतो की ही लहान मुलं जे आहे त्यांना नेलं जातं, कशा प्रकारे धान्य काढलं जातं, ह्या गोष्टी दाखवल्या जातात आणि त्याचा उत्सवही साजरा केला जातो. पण जेव्हा त्यांना मांस खाऊ घातलं जातं, ते बरोबर त्याचं अगदी छान पॅकिंग करून वगैरे ते आणलं जातं. त्यांना हे दाखवलं जात नाही कशा प्रकारे अशा कत्तलखान्यांमध्ये मुक्या जनावरांचे गळे कापले जातात.
तर त्यामुळे जेव्हा हे स्पष्ट होईल, योग्य प्रशिक्षण दिलं जाईल, तेव्हा लोक योग्य मार्गाला लागतील. तर त्यामुळे हे जे वेगवेगळे दुःख आहेत भौतिक जगामध्ये, प्रभुपादी सांगतात जन्म मृत्यू जरा व्याधी, तर हे कशामुळे आहे? आपण भगवंतांची विस्मृती झाली आहे. आणि ते स्मृती परत प्राप्त करून देणं आणि त्याच्यानुसार भगवंतांप्रती पूर्ण प्रेम आणि शक्तीने भगवंतांची पूजा करणं, सेवा करणं, हेच खरी शिकवण आहे. आणि त्याच्याने सर्व मानवतेची सेवा होईल. तर पुढचे परिच्छेद जे आहे ते मी वाचून त्याच्याबद्दल सांगतोय तुम्हाला. ठीक आहे. तर इथे प्रभुपादजी, या कलहाच्या युगात भगवंतांची पूजा करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे भगवत लीलांचे श्रवण कीर्तन. तर आपण नवविधा भक्तीमध्ये बघतो कशा प्रकारे सुरुवातीचा जो भक्तीचे मार्ग आहेत, श्रवण कीर्तन, त्याच्यावर भर दिलेले आहे. आणि बघितलं तर जे मानसिक तर्कवादी लोक आहेत त्यांना हे सर्व काल्पनिक वाटतं. त्यामुळे अशी लोक जे आहेत भगवंतांच्या लीलांच्या ऐवजी ते अनुयायांना आपलं गुणगान करायला सांगतात. जसं आपण एक उदाहरण बघितलं, किती लोक त्यांना भगवंत म्हणून सांगतात आणि त्यांचं गुणगान करतात. तर आधुनिक काळात अशा पाखंडींची संख्या बरीच वाढली असून भोळ्या जनतेला अशा ढोंगी आणि नकली अवतारांच्या अपवित्र प्रचारापासून वाचवणे म्हणजे शुद्ध भक्तांसमोर एक मोठी समस्या होऊन बसली आहे. आता प्रभुपादजी जेव्हा हे सांगत होते, तर आपण बघतो की त्यावेळेस इंटरनेट वगैरे ह्या गोष्टी एवढ्या वाढल्या नव्हत्या. पण तरी प्रभुपादजींना याची जाणीव, शुद्ध भक्त असल्यामुळे स्पष्टता होती. आणि त्यामुळे त्यांनी जे सत्य आज दिसतंय आपल्याला, ते आपल्याला पूर्वीच सांगून ठेवलंय की कशा प्रकारे अशा ढोंगी नकली अवतारांपासून आपण वाचलं पाहिजे. स्वतःही वाचा आणि दुसऱ्यांनाही मदत करा. प्रभुपादजी पुढे सांगतायत कशा प्रकारे आपण भगवद्गीता, श्रीमद भागवतांमधून जे भगवद्गीता, जी गीतोपनिषद, सर्व उपनिषदांचं सार आहे, श्रीमद भागवतम जे वेदांत सूत्राचं स्वाभाविक टीका आहे, भाष्य आहे, त्याच्यातून आपण शिकलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे काय, मन सर्व अभद्र गोष्टींपासून शुद्ध होते. यस्यामवे श्रूयमाणायाम कृष्णे परमपुरुषे भक्तिर उत्पद्यते पुंसाम शोकमोह भयापह. तर भगवंत जे आहे त्यांच्या लीला श्रवणाने भक्त भगवंतांचं लक्ष वेधून घेतो आणि भगवंत त्याला त्याच्यानुसार मार्गदर्शन करतात. हे 10व्या अध्यायातल्या 10व्या श्लोकात म्हटलेलं आहे, ददामी बुद्धियोगम तम ये नमामुपयांती ते. तर भगवंतांच्या आंतरिक मार्गदर्शनामुळे भक्ताच्या हृदयातील रजतम गुणांपासून उत्पन्न झाले सर्व अभद्र नष्ट होतात. आणि कशा प्रकारे मी कोण आहे, माझा भगवंत कोण आहेत, आमचा काय संबंध, ते तो जाणू शकतो व्यक्ती. पण जर जे निम्नतम गुण आहेत, रजोगुण तमोगुण, ते असतील, त्यांच्या प्रभावाने व्यक्ती आत्मसाक्षात्काराला प्राप्त करू शकत नाही. जरी त्याने प्रयत्न केला की नाही मी धार्मिक आहे, पण ते सोंगच झालं, असा ढोंगीपणा नाही. पण वास्तविक आत्मसाक्षात्कारासाठी व्यक्तीला सात्विक जीवनाची गरज आहे, सत्वगुण प्राप्त व्हायला पाहिजे. तर ते प्रभुपादजी ते सांगतायत की अशा प्रकारे एक भक्त पूर्ण ब्राह्मणत्वाचे लक्षण अर्थात सत्वगुणाची प्राप्ती करतो. प्रामाणिक आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली जर एखाद्याने भक्तियोगाच्या मार्गाचे अनुसरण केले तर कोणीही ब्राह्मण होऊ शकतो. त्यामुळे प्रभुपादजी ते भागवतमचा हा श्लोक उद्धृत करतायत 2:4-12 की रात होणांध्र पुलिंद पुलकशा आभिर शुंभ यवना खसादय यन्नेच पापा यदपाश्रयाश्रया शुद्धंती तस्मै प्रभ विष्णवे नमः. नीच कुळातील जन्मलेली कोणतीही व्यक्ती भगवंतांच्या शुद्ध भक्ताच्या मार्गदर्शनाखाली शुद्ध होऊ शकते, कारण भगवंतांचे सामर्थ्य अद्वितीय आहे. त्या अर्थात प्रभुपादजी ते हे सांगतायत की ही सारी लोक जरी नीच कुळात जन्मली झाली असली तरी त्यांनी जर ब्राह्मणत्वाचं गुण संपादन केलं तर निश्चित रूपाने ते सुखी होऊ शकतात आणि भगवत भक्ती करता उत्साहित होऊ शकतात.
आता हे जे आहे प्रभुपादजीने श्रीमद भागवतमच्या श्लोकाच्या आधारावर सुंदर सांगितलेलं आहे. भगवत विज्ञान त्याच्या समोर आपोआप प्रकट होते. ते प्रकट झाल्यावर तो भौतिक आसक्तीतून मुक्त होतो. त्याचे संशयखोर मन भगवत कृपेने स्फटिकासारखे स्वच्छ होते. ही अवस्था प्राप्त होताच तो मुक्त होऊन पदोपदी भगवंतांचे दर्शन करू शकतो. या मंत्रानुसार संभवची ही पूर्णावस्था होय. तर कोणाला काही प्रश्न आहे? आपण हे जे श्लोकाची चर्चा केली याच्या आधारावर, या मंत्रावर. ठीक आहे, उद्याच्या कक्षेमध्ये आपण मंत्र 14 वरती चर्चा करूया. खूप खूप धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय. श्री उपनिषद की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. श्रील प्रभुपाद की जय. निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल. खूप खूप हरे कृष्ण प्रभु. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम. सर्वांना विनम्र प्रणाम. कोटि कोटि प्रणाम प्रभु.